3.5 मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगली शहरासह जिल्ह्यात खरेदीसाठी झुंबड उडाली आहे। बाजारपेठेत कोट्यावधीची उलाढाल झाली। लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने सोने खरेदीसाठी सराफ पेठेसह विश्रामबाग परिसरात असणाऱ्या सोने चांदी दुकानात नागरिकांची गर्दी होती। जिल्ह्यातील सराफ पेठेत सुमारे 15 कोटींहून खरेदी करण्यात आली आहे। तसेच रिअल इस्टेट क्षेत्रातही तेजीचं वारं वाहत होतं। या क्षेत्रात देखील सुमारे 32 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे। यांसह वाहन, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी गर्दी राहिली आहे। गुढीपाडव्याला हमखास सोने खरेदी करण्यात येतं। 3.5 मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीस नागरिकांनी प्राधान्य दिले। एप्रिल ते जून या 3 महिन्यात तब्बल 29 विवाह मुहूर्त आहेत। मागील काही महिन्यांपासून सोने दराची लाखाकडे वाटचाल सुरू आहे, तर चांदी लाखाची मर्यादा केव्हाच ओलांडली आहे। भविष्यात दागिने खरेदीत बचत व्हावी या उद्देशाने वऱ्हाडी मंडळींनी सोने खरेदीसाठी गुढीपाडव्यास पसंती दिल्याचं दिसत होतं। सराफ पेठेत सकाळपासून सोनेप्रेमींची पावले वळली होती। लग्न सराई आणि गुंतवणूक अशा दोन्ही दृष्टिकोनातून नागरिकांनी सोने आणि चांदी खरेदी केली आहे। जिल्ह्यात देखील सराफ पेठेत चित्र चांगलं आहे।